स्वागतम स्वागतम सुस्वागतम। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। मनाचे आभाळ झाले आज विशाल, आपल्या उपस्थितीने उजळला हा क्षण खास, आपल्या येण्याने बहरला आनंदाचा भंडार। स्वागत आहे तुमचे या सोहळ्यात खास, तुमच्या उपस्थितीने फुलली नव्या क्षणांची आज, फुलली नव्या क्षणांची आज। कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही विघ्नहर्ताला स्मरून केली जाते, म्हणूनच रासयोग विभागाची स्वयंसेविका आपल्या समोर सादर करण्यासाठी येत आहे गणेश वंदना। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि प्रजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि। गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यकलक्षेत्रे गुरुदैवसदाराध्याय गुरुपुत्रपरित्रात्रे गुरुपाखण्डखण्डकाय
गुरुत्वाय ग्रंथभट्टाय जयप्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविशाय धीमहि धन्यवाद. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमा पूजन करावे. व्यासपीठावरील माननीय अतिथींनी प्रतिमा पूजन करावे व पद्मश्री चैत्रांशी पवार सर आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अविनाश मोरे सर, पारगावचे सरपंच श्री सुभाष बोत्रे, माजी सरपंच श्री सर्जेराव जेधे, श्री तुकाराम ताकवले व माऊली अण्णा ताकवले यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे. व्यासपीठावर विराजमान सर्व कर्तृत्ववान मान्यवरांचे आणि येथे जमलेल्या सर्व स्वयंसेवकांचे राष्ट्रीय सेवा योजना आयोजित शाश्वत विकासात युवकांचे योगदान या संकल्पनेवर आधारित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात आपले मनपूर्वक स्वागत आहे. मी आदरणीय प्राचार्य डॉक्टर अविनाश मोरे सर यांना विनंती करते त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद स्वीकारावे. In the face, claps, go! धन्यवाद सर. मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी राज्यगीत व त्यानंतर न होणारे विद्यापीठ गीत, रासव गीत यासाठी जागेवर उभे राहावे.
उपस्थित सर्व मान्यवरांना, आदरणीय गावकरींना आणि सर्व स्वयंसेवकांना मी सादरपणे नमस्कार करतो. मी आदरणीय कार्यक्रम अधिकारी डॉक्टर पोपट शिंदे सरांना विनंती करते त्यांनी आजच्या कार्यक्रमाची प्रस्तावना करावी. सपो महाविद्यालय पुणे राष्ट्रीय सेवा योजनेचं विशेष हिवाळी शिबिर या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी इथं उपस्थित मान्यवर प्रमुख पाहुणे चैत्रामजी पवार, इथले मान्यवर, गावातील प्रतिष्ठित नागरिक, स्वयंसेवक बंधू, सर्व ग्रामस्थ यांचं मी स्वागत करतो. राष्ट्रीय सेवा योजना त्याचं एक ब्रीद वाक्य, मैं नहीं तू ही, नॉट मी बट यू. माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी, असं हे ब्रीद वाक्य घेऊन काम करणारी ही राष्ट्रीय सेवा योजना. या ब्रीद वाक्याच्या आधारावर, या भावनेच्या आधारावरच आपण पुढील 7 दिवस आजपासून या ठिकाणी काम करणार आहोत. शाश्वत विकास, शाश्वत विकासामध्ये युवकांचं योगदान या संकल्पनेवर आधारित हे शिबिर, म्हणजे या वर्षीच्या विद्यापीठाने ही संकल्पना दिलेली आहे आणि त्या आधारावर सगळ्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या जे काही शिबिरं होत आहेत ते याच संकल्पनेवर होत आहेत. तर शाश्वत विकास म्हणजे काय, तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आजच्या ज्या काही गरजा आहेत त्या योग्य पद्धतीने भागवायच्या, परंतु ते भागवत असताना भविष्यातील पिढींच्या गरजांची जी काही भागवण्याची क्षमता आहे ती मात्र कमी होता कामा नये, त्याच्यावर त्याचा परिणाम झाला नाही पाहिजे. अशा पद्धतीने करावा लागणारा विकास म्हणजे शाश्वत विकास, असं थोडक्यात सांगायचं म्हटलं तरी म्हणता येईल. तर या आधारावर पुढील 7 दिवस इथं काम होणार आहे. वेगवेगळे स्वयंसेवकां, मुळात हा शिबिर हे गावाला सुधारणा करणे हा उद्देश नसून स्वतःमध्ये सुधारणा, स्वतःच्या क्षमता वाढवणे हा उद्देश या योजनेचा असतो. शाश्वत विकासामध्ये अनेक गोष्टी येतात, म्हणजे त्यातला प्रमुख जो नुसतं घर बांधले, रोड बांधले, इमारती म्हणजे शाश्वत विकास नव्हे, तर सामाजिक जो काही एकता आहे ती दृढ झाली पाहिजे आणि त्याच्या आधारावर निसर्गाला पर्यावरण पूरक असा जो काही विकास आहे तो सगळ्यांनी मिळून एकत्रितरित्या येऊन तो विचार करणं आणि घडवून आणणं असं आपण म्हणू शकतो. तर त्यामध्ये स्वतः स्वयंसेवक घडले जातील, स्वतःला तयार करतील, या उद्देशाने या ठिकाणी काम होणार आहे. विस्तार भयास्तव मी खूप काही बोलणार नाहीये, परंतु असं म्हटलं जातं की स्वामी विवेकानंद नेहमी युवकांबद्दल बोलतात की युवक ही सगळ्यात मोठी ताकद आहे आणि ती बदलाचा घटक म्हणजे मेन चेंजिंग एजंट होऊ शकतात. तर हा सगळा भारत देश तर हा तरुणांचा देश आहे आणि इथं सगळे तरुणच आहे, म्हणजे वयाने नव्हे तर कर्तृत्वाने सुद्धा तरुण म्हटलं जातं. तर आपण सर्वजण विद्यार्थी, आम्ही सर्व विद्यार्थी नागरिकांच्या, इथल्या ग्रामस्थांच्या, ग्रामपंचायतच्या सहकार्याने आणि विद्यार्थ्यांच्या जिद्दीने हे शिबिर नक्कीच यशस्वी करू असा मला विश्वास वाटतो. माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. NSS, let's go. धन्यवाद सर. यानंतर मी आजचे प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देतो. सर्वप्रथम पद्मश्री चैत्रामजी देवचंद पवार सर हे मूळचे बारीपाडा गाव, जिल्हा धुळे येथील रहिवासी, महाराष्ट्र राज्याचा प्रथम वनभूषण पुरस्कार सन्मानित व 2025 मधील देशाचा 4था सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री पुरस्काराने सन्मानित, सामाजिक कार्यात वनीकरण, जलसंधारण आणि वन्यजीव संवर्धनातील कामासाठी संपूर्ण भारतभरात ओळख असलेले व्यक्तिमत्व म्हणजे पद्मश्री चैत्रामजी पवार सर. यांचा संपूर्ण परिचय करून द्यायचा असेल तर किमान 5 ते 6 पानं वाचावे लागतील. त्यांना संपूर्ण समजून घेण्यासाठी आपल्याला याच उद्घाटन समारंभातील पुढील सत्रात त्यांच्या मुलाखतीतून त्यांची सविस्तर ओळख होणारच आहे.
म्हणून मी विस्तार भयास्तव जास्त परिचय करून देत नाही. मी आदरणीय प्राचार्य डॉक्टर अविनाश मोरे सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पद्मश्री चैत्रामजी पवार सर यांचा सत्कार करावा. NSS claps go. यानंतर मी सरांना विनंती करते की त्यांनी गावचे सरपंच श्री सुभाष बोत्रे सरांचा सन्मान करावा. NSS claps go. यानंतर ग्रामस्थांच्या वतीने मी पारगावचे प्रथम नागरिक म्हणजेच सरपंच श्रीयुत सुभाष बोत्रे यांना स्वागतपर मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. सर्वप्रथम विद्यालय टिळक रोड राष्ट्रीय सेवा योजना विशेष सबक हिवाळी आणि शाश्वत विकास युवकांचे योगदान याकरता पुढे आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि व्यासपीठावर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश मोरे, डॉक्टर सुशील तिंगाळे, डॉक्टर चैतन्य पवार, डॉक्टर पोपट शिंदे, तसेच आमचे मार्गदर्शक अण्णा ताकवणे, तुकाराम ताकवणे पाटाचे डायरेक्टर, मौल्यांना ताकवणे, सर्जेराव काका झेरे व व्यासपीठावर सर्व माझ्या सर्व मित्रांना होता. प्रथमतः मी तुम्हाला नवीन वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना पारगावच्या ग्रामस्थांच्या वतीने सगळ्यांना पुढील आयुष्य तुमचे सुखाचे समृद्ध आणि भरभराटले जावे असे मी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. व सरांनी आमचं गाव पारगाव निवडल्याबद्दल प्राचार्यांना मी धन्यवाद देतो की 1 तारखेपासून ते 7 तारखेपर्यंत तुम्ही आमच्या पारगावमध्ये जे विकास कामं करणार आहे त्याबद्दल प्रथमतः मी ग्रामपंचायतीच्या वतीने तुमचे स्वागत करतो. व जे काय तुम्हाला जे अडचणी येतील ते मी सोडवण्याचं करता ग्रामपंचायत तुम्हाला आर्थिक काही मदत लागली तरी आम्ही तुम्हाला देऊ शकतो. सरी थंडीचे दिवस आहेत तरी मुलांनी संध्याकाळी थंडीचं खूप काकडा शिटी बसत असतं आहे त्याची मी काळजी सर्व पोरांनी घ्यावी. व आमचे युवक महेश शेळके असो, ग्रामपंचायत सदस्य असो, जे आमच्या गावात काही मला जे काही मदत लागेल किंवा विकासाची कामं काढतील आम्ही सुद्धा ग्रामपंचायतीच्या वतीने तुमच्या संग भाग घेऊ आणि 7 दिवस तुमच्या पाठीशी राहू अशी मी ग्रामपंचायतीच्या वतीने तुम्हाला पाठीमध्ये व्यक्त करतो आणि माझे थोडे 2 विचार संपवतो. जय जय महाराष्ट्र. NSS claps go. धन्यवाद सर. यानंतर गावचे माजी सरपंच श्री सर्जेराव जेधे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. शिक्षण प्रसारक मंडळीचे सर परशुराम भाऊ महाविद्यालय या महाविद्यालयाच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजना ही अनेक वर्ष राबवली जाते. मला वाटतं यावर्षी 46 वर्ष 56 वर्ष आहे. दरवर्षी चांगल्या चांगल्या पद्धतीने कार्यक्रम आयोजित करून हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आपले विद्यार्थी दरवर्षी करत असतात. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, कॉलेजचे प्राचार्य, त्याचप्रमाणे पद्मश्री पुरस्कार हे पर्यावरणाच्या मध्ये जलसंधारणामध्ये मिळवलेले आपले सर्वांचे आदरणीय पवार सर
त्याचप्रमाणे या NSSचे सर्व शिक्षक आणि त्यांचे सहकारी, गावातील आमच्या गावचे सरपंच सुभाष तात्या बोत्रे, सयाजींना ताकवणे, माऊल्यांना ताकवणे, तुकारामबुवा ताकवणे आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात. मी आपल्या सर्वांचं प्रथमतः नवीन वर्षाच्या निमित्ताने हार्दिक असं स्वागत करतो. आजचा जो संकल्प आपण शाश्वत विकासाचा घेतलेला आहे त्याला देखील मी शुभेच्छा देतो. सरांनी थोड्या वेळापूर्वी सांगितलं शाश्वत विकास म्हणजे काय, तर ते देखील आपण समजून घ्या. आता पुढील वक्ते त्या संदर्भामध्ये बरंचसं मार्गदर्शन होणार आहे. मी फक्त एकच सांगतो की आपला महाराष्ट्र हा देशातील एक अग्रगण्य असं राज्य असून महाराष्ट्र हे एकमेव असं नाव आहे की याच्यामध्ये महाशब्द पण येतो आणि राष्ट्र पण शब्द येतो. परंतु हा महाराष्ट्र शब्द कसा घडला, कसा तयार झाला याचं मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो. मुरं म्हणजे खोरं, ज्या खोऱ्यामध्ये 8 ते 9 महिने पावसाळी वातावरण असतं, दमट हवामान असतं, धुकं असतं, अशा पद्धतीचं जे वातावरण त्याला आपण मुरं म्हणतो. आणि अशी 8 खोरी जी आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आणि पलीकडच्या थोड्याशा ठाणे आणि सातारा जिल्ह्यामध्ये ते लागून आहे. असे हे 8 खोरी, याचं मोरांचं अष्टक, हे मोराष्ट्र म्हणून पहिलं आपण सुरुवातीला याचं नामकरण होतं. त्यानंतर ज्यावेळेला छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी, महाराष्ट्र स्वराज्य स्थापन करण्यासाठी आपल्या या प्रदेशाला महाराष्ट्र असं नाव दिलं. आपला महाराष्ट्र हा भारताला सर्वात जास्त सर्व प्रकारचे टॅक्स देणारा हे राज्य आहे. याचं कारण देखील आपण शोधा. कारण आपल्याकडची जी क्रयशक्ती आहे किंवा आपल्या जवळची जी काम करण्याची प्रवृत्ती आहे, अभ्यास करण्याची प्रवृत्ती आहे, ह्या प्रवृत्तीवरूनच आपण आपला विकास साधलेला आहे आणि याच्या पुढील देखील विकास साधण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. एवढंच मी या ठिकाणी आपल्याला नमूद करतो आणि थांबतो. धन्यवाद. NSS claps go. धन्यवाद सर. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कार्यरत असलेले राष्ट्रीय सेवा योजनेच्या उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन देणारे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर अविनाश मोरे सर यांचे अध्यक्षीय मनोगत कार्यक्रमाला नवी दिशा देणारे ठरेल. म्हणून मी त्यांना विनम्रपणे अध्यक्षीय मनोगतासाठी आमंत्रित करते. आज या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाकरिता उद्घाटनासाठी उपस्थित पद्मश्री चैत्रामजी पवार, हे गावचे प्रथम नागरिक, आदरणीय सरपंच साहेब, मंचावर उपस्थित इतर सर्व मान्यवर, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर परशुराम भाऊ महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी, सहकार्यक्रम अधिकारी, इतर सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले आदरणीय गावकरी माता भगिनी आणि ज्यांच्या सक्रिय सहभागानं हे राष्ट्रीय सेवा योजनेचं शिबिर अत्यंत यशस्वी होणार आहे याची खात्री इथे आल्याबरोबरच व्हायला लागते. असे सर्व विद्यार्थी बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी तुम्हा सगळ्यांचं वेगवेगळ्या गोष्टीसाठी अभिनंदन करणार आहे. एकतर कार्यक्रम अधिकारी जे आपले आहेत त्या कार्यक्रम अधिकाऱ्यांचं अभिनंदन यासाठी आणि आभार यासाठी की मागच्या वर्षात असा विचारच नव्हता आला की नवीन वर्षाचा पहिला दिवस आदरणीय चैत्रामजी पवार यांच्या सहवासामध्ये सुरू होईल. आणि यासाठी म्हणून या कार्यक्रम अधिकाऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. कारण नवीन वर्ष जेव्हा सुरू होतं तेव्हा ते नवीन वर्ष परिसस्पर्शानं सुरू झालेला आहे असा काहीसा मनामध्ये भाव माझ्या निर्माण होतो. की कालच रात्रीपर्यंत नवीन वर्षाचा काय गोंधळ चाललेला असतो अशा पद्धतीच्या बातम्या आणि अशा पद्धतीच्या मोबाईलवरच्या बातम्या पाहून पाहून कंटाळलेलं मन आज इतकं प्रसन्न झालं की आपण ज्या थीमला घेऊन, ज्या विचाराला घेऊन या शिबिराचं आयोजन करतो आहोत, शाश्वत विकासात युवकांचं योगदान,
त्याला खऱ्या अर्थानं सिद्ध करणारं एक नाव ज्यांच्या उपस्थितीमध्ये आपण आज या शिबिराचं उद्घाटन करतो आहोत ते आदरणीय पद्मश्री चैत्रामजी पवार हे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीनं मला निश्चित खात्री वाटते की आपलं अख्खं वर्ष पुढचं एका अत्यंत सकारात्मक ऊर्जेनं जाणार आहे आणि ती ऊर्जा या ठिकाणी आल्याबरोबरच आम्हाला जाणवली. म्हणजे सर्वप्रथम मी गावचे सरपंच आणि या गावच्या सगळ्या नागरिकांचं मनापासून आभार मानतो सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या वतीनं की आपण आम्हाला ही संधी दिली की या गावामध्ये येऊन आपल्यासोबत आम्हाला राहता येतंय, या गावच्या सगळ्या नागरिकांशी बोलता येणार आहे, संपर्क करता येणार आहे आणि एक वेगळ्या प्रकारचा अनुभव हा आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्या माध्यमातून प्राप्त होतोय. त्यामुळे आपले मनापासून आभार. ज्या मंदिराच्या परिसरामध्ये हे आयोजन होते त्या मंदिराच्या सगळ्या ट्रस्टीजचं मी मनापासून आभार मानतो की इतकी सुरक्षित आणि पवित्र जागा आपण या शिबिरासाठी दिली आणि त्यामुळे या शिबिराची एक आध्यात्मिक उंची देखील वाढण्यास मदत होते आणि म्हणून त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. खरं तर या शिबिराचं आयोजन करणारे माझ्या महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी त्यांचं तर करावं तेवढं कौतुक कमी आहे. कारण ज्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी आपल्याला दिसते ते नियोजन बघून माझ्या समोर बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना कायम आयुष्यात स्मरणात राहील अशा पद्धतीचा अनुभव या शिबिराच्या माध्यमातून देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. अगदी या सभागृहात बसलो असताना देखील इथे जे क्रांतिकारकांचे चित्र लागलेले आहेत मला असं वाटतं आपण ते जर पाहिले फक्त तर त्यातले काहीच मोजकी बोटावर मोजण्या एवढे आपल्याला माहिती आहेत. परंतु वेगवेगळ्या जनजातीमध्ये किती क्रांतिकारक होऊन गेले आणि त्यांची माहिती देणारं देखील एक छान प्रदर्शन अशा पद्धतीचं इथे लावलेलं आहे. बाहेर मला म्हणजे आधुनिक आणि या देशाचं पारंपरिक अशा पद्धतीचा संगम दिसतो की इथे हे देखील आहे. बाहेर लहान लहान मुलांना फोटो काढण्यासाठी एक सेल्फी पॉइंट देखील छान बनवलेला आहे. एकंदरीत आपण वेगवेगळ्या पद्धतीनं याचं सगळं नियोजन केलेलं आहे आणि म्हणून मला इथे उपस्थित माझ्या महाविद्यालयाच्या माझ्या लहान भावा बहिणींना माझ्या मुला मुलींना हे सांगायचं आहे की हा जो अनुभव आपल्याला मिळणार आहे ना हा आयुष्यभर जतन करणारा अनुभव आहे. हा कुठेही मिळू शकत नाही. अगदी शहरामधल्या मोठमोठ्या मॉलमध्ये गेल्यानंतर आपल्याला आपले डोळे अक्षरशः आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी घडतील परंतु मूलभूत जीवन तत्वज्ञान जे आहे ना ते मुळात आपल्याला या शिबिराच्या माध्यमातून मिळणार आहे. कारण या शिबिराची कार्यक्रम पत्रिका मी संपूर्णपणे बारकाईने वाचलेली. ज्या पद्धतीचं नियोजन इथे केलेलं आहे अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल आणि पोपटराव शिंदे सरांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये एक महत्वाची बाब मांडली की इथे काही आपण ग्राम सुधार करण्यासाठी आलेलो नाही. मुळात छोटे छोटे गावं जे आहेत ना त्यांना सुधारण्याची गरज नसते. त्यांच्याकडूनच खरं तर आपल्याला शिकायचं आहे. अनेक गोष्टी आपण त्यांच्याकडून शिकू शकतो. याचं मूर्तिमंत रूप आपल्या समोर या ठिकाणी मंचावर उपस्थित आहे ते म्हणजे पद्मश्री चैत्रामजी पवार. त्यांच्या कामाचा आलेख पुढच्या टप्प्यातल्या मुलाखतीतून उलगडला जाणार आहे. पण आम्ही अगदी छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही झाडं लावण्याचा आणि झाडं जपण्याचा प्रयत्न करतो. कधीतरी आयुष्यामध्ये संधी मिळाली तर कार्यक्रमाच्या माध्यमातून झाडं लावतो. त्याची निगा किती राखली जाते हा देखील एक मोठा जिव्हाळ्याचा आणि चर्चेचा विषय असतो. बरेच वेळा तर एकाच खड्ड्यामध्ये अनेक वेळा झाडं लावले जातात. अशा परिस्थितीमध्ये अशा पार्श्वभूमीवर आदरणीय चैत्रामजी पवार यांच्या आयुष्यातल्या अनेक पैलूंमधला एक छोटासा पैलू त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून 400 हेक्टर जंगल वाचवलेलं आहे आणि 5000 झाडं लावलेली आहेत. केवढी मोठी गोष्ट आहे. म्हणजे एका ग्रामाच्या एका बारीपाडा या गावाच्या माध्यमातून एक जे अत्यंत सुंदर मॉडेल उभं करण्यात आलेलं आहे. आपण बरेच वेळा म्हणतो की ग्रामीण भागातून शहरामध्ये स्थलांतर होते आहे पण ग्रामीण भागातलं एखादं गाव हे स्वयंपूर्ण कशा पद्धतीने होईल याचा एक वस्तुपाठ चैत्रामजींनी आपल्या कामामधून निर्माण केला आणि म्हणून आपल्याला अतिशय आज अत्यंत आनंद होतोय की चैत्रामजींसारखं व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहे. अनेक काळ मार्गदर्शन ते करत आलेले आहेत. 1991 पासून काम त्यांनी सुरू केलं. टप्प्याटप्प्यानं काम पुढे गेलं आणि त्यांच्या माध्यमातून जे काम उभं झालेलं आहे त्याचा गौरव यथोचित गौरव त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन शासनानं केलेला आहे. पण त्याही पलीकडे जाऊन सामाजिक दृष्टिकोनातून चैत्रामजींचं जे महत्व आहे ना की
कुठलं तरी गाव हे स्वयंपूर्ण करणे, ते स्वयंपूर्ण करत असताना त्या गावातल्या सगळ्या लोकांना एकत्रित बांधणे हा एक फार महत्वाचा भाग आहे. 5 जच्या भरोशावर काम चैत्रामजींचं चालतं, ज्याच्यामध्ये जल आहे, जमीन आहे, जनावर आहे, जंगल आहे आणि जन आहेत. याच्यामधला महत्वाचा भाग हे पुढचे 4ही टप्पे सुरुवातीचे जोडणारा तो म्हणजे जन. आणि सगळे आपण एकत्रित आहोत अशा पद्धतीची भूमिका चैत्रामजींच्या कामामधून जी दिसते ती गावागावामध्ये जर निर्माण झाली ना तर आपल्याला आपल्या देशापुढच्या अनेक समस्या कमी करता येईल. कार्यक्रम सुरू करताना जेव्हा आपण 3 गीतं गायले, उभं राहून आपण त्या गीतांचा आणि त्या गीतांमधल्या विचारांचा सन्मान केला, त्या 3ही गीतांमध्ये एकच गोष्ट प्रामुख्यानं रिपीट झालेली आहे, पुन्हा पुन्हा आलेली आहे, ती म्हणजे आपण जाती जातीच्या धर्माधर्मामधल्या भिंती ओलांडून आपण सगळेजण माणूस पहिले आहोत, ही भूमिका या 3ही गीतांमधून मांडलेली आहे. मुळात हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे, हेच समजून आपल्याला जगायचं देखील आहे. आणि त्याचा वस्तुपाठ आपल्याला एखाद्या ग्रामीण भागामध्ये जसं पारगावनी आपल्याला संधी दिली, मला अत्यंत आनंद होतो. मी सरपंच साहेब मागे देखील आपली भेट झाली, आपण वृक्षारोपणाच्या कार्यक्रमामध्ये आपण भेटलो होतो. अतिशय सुंदर प्रतिसाद हा या गावामधून मिळतो. आणि म्हणून माझ्या विद्यार्थी बंधू भगिनींना मला हे सांगायचं की या संधीचा उपयोग करून घ्या. या संधीचा उपयोग करताना तुम्हाला जे शिकायला मिळणार आहे ना, कारण एकंदर योजनाच खूप छान आहे. म्हणजे आपण स्त्री सक्षमीकरण, महिला सक्षमीकरण आणि एखाद्या घराच्या किंवा समाजाच्या उन्नतीमध्ये स्त्रियांचं काय योगदान आहे हे सांगत असतो. तुम्ही एक उपक्रम करणार आहात गावामध्ये की गावामध्ये घरांवर घरच्या माता भगिनींच्या पाट्या लावणार आहोत. किती छोटासा उपक्रम आहे पण किती मोठा आहे, किती व्याप्ती आहे त्याची. म्हणजे आजही अनेक वेळा शहरामध्ये स्त्रियांच्या संबंधीच्या समस्या आणि स्त्रियांच्या सक्षमीकरणाचा विचार आपण मांडत राहतो. पण अजूनही तुमच्या माझ्या देशामधली घरी केली जाणारी हिंसा कमी होत नाही, ती वाढताना दिसते. आणि म्हणून अशा पार्श्वभूमीवर तुम्हा सगळ्यांना जो अनुभव मिळणार आहे, मी आग्रहानं विनंती करीन माझ्यासमोर बसलेल्या सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींना की या अनुभवाचा फायदा घ्या, कारण हे संचित आहे आयुष्यासाठी, हे दुसरीकडे मिळणार नाही. ग्रामस्थांसोबत वावरताना आपल्याला छान उपक्रम आहे, आपल्याला त्यांच्या घरी जायचं आहे, त्यांच्यासोबत संपर्क करायचा आहे, काय समस्या समजून घ्यायच्या. कधी कधी चैत्रामजी आमचं होतं, तुम्हाला माहिती आहे आमचं असं होतं की त्या शहराच्या चमकदार वातावरणामध्ये ग्रामीण भागातल्या समस्या देखील माहीत नसतात. आज इथल्या माझ्या बहिणी ज्या आहेत त्या गावातल्या महिलांना भेटणार, आपण त्यांच्या मनोव्यवस्था देखील समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांच्या मनोव्यवस्था समजून घेण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं काउन्सिलिंगच्या दृष्टिकोनातून कार्यक्रम देखील आपण करणार आहोत. या सगळ्यामध्ये आपण सहभागी व्हावं, मनापासून हे सगळं समजून घ्यावं आणि त्याचा आनंद घ्यावा. याचं कारण असं आहे, मी जे पुन्हा पुन्हा सांगतोय की असा अनुभव आपल्याला पुन्हा मिळणार नाही. आमच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांनी अजून एक योजना केली सर, पोरांजवळ मोबाईलच नाही आहे. फोटो वगैरे काढण्यासाठी मोबाईल आहेत पण मोबाईल वापरायला दिले नाही. मोबाईल शिवाय कसं राहिलं जातं हे देखील शिकणं फार महत्वाचं आहे, पण ते देखील आमच्या विद्यार्थ्यांना शिकायला मिळणार आहे. मी या निमित्तानं पारगावचे सरपंच आणि त्यांच्यासोबत समस्त नागरिकांचे परत एकदा मनापासून आभार मानतो की आपण आम्हाला ही संधी दिली, या ठिकाणी आमच्या महाविद्यालयाला येऊन आमच्या विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी दिली. माझं बोलणं संपवताना फक्त आमचा जो एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि जो माननीय सरपंच साहेबांशी आपण बोललेलो आहोत, विवेकानंद केंद्राच्या माध्यमातून देखील आपण ते काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत की या गावामध्ये आपण मागच्या वेळी करंज झाडाची वृक्षारोपण केलं आणि त्या पद्धतीनं मेडिसिनल प्लांट्स हे निर्माण लावायचे आणि त्याचा एक छान गार्डन तयार करायचा असा एक प्रयत्न आम्ही करणार आहोत. आपला निश्चित पाठबळ त्याला राहील. येणाऱ्या काळामध्ये विद्यापीठामध्ये जे प्राध्यापक मोकाट सर आहेत त्यांच्या माध्यमातून असा एक प्रयत्न आपण करणार आहोत, कारण 3 वर्ष आता शिबिर या ठिकाणी राहणार. 3 वर्ष आपल्याला नियमानुसार आणि आपल्या परवानगीनं ते करावं लागणार. तर 3 वर्ष संपेपर्यंत या गावामध्ये एक मेडिसिनल प्लांटचा, वनौषधी जे आहेत त्याचा एक छान गार्डन तयार व्हावा. त्या गार्डनमध्ये जे झाडं आहेत त्या झाडांची माहिती पूर्ण लिहिली जाईल. त्या स्टँडीजला आपण QR कोड लावून त्याची माहिती लोकांसाठी उपलब्ध करून देऊ. म्हणजे मोबाईलमध्ये QR कोड केल्याबरोबर त्याची माहिती. आणि त्याहून अजून एक महत्त्वाचं म्हणजे जे आमच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांनी ठरवलं ते म्हणजे आमच्या महाविद्यालयामध्ये ऑडिओ स्टुडिओ आहे,
त्या स्टुडिओमध्ये त्या झाडाची माहिती रेकॉर्ड करून ती आपल्याला त्या ठिकाणी प्ले करतात. म्हणजे प्रयत्न असा आहे की या गावामध्ये एक वनौषधीचा एक छान बगीचा असावा. एका टोकावरून विद्यार्थी त्या ठिकाणी जातील आणि ज्या ज्या झाडासमोर ते उभे राहतील तिथे तिथे त्या वृक्षाची त्या झाडाची पूर्ण माहिती ऐकता येईल, त्यांना मोबाईलमध्ये ती रेकॉर्ड करता येईल आणि मग अशा पद्धतीने वेगवेगळ्या झाडांची माहिती करून एक अतिशय आदर्श असा बगीचा वनौषधींचा आपल्या गावामध्ये निर्माण करण्याचा आमचा मानस आहे. मला निश्चित खात्री आहे की ज्या पद्धतीने आता सरपंच साहेब बोलत होते किती छान त्यांनी, म्हणजे काही दिवसासाठी आता येणाऱ्या 7 दिवसासाठी तुम्हा सर्वांचं पालकत्वच घेतलेलं आहे. त्यांनी बोलताना सांगितलं की काही अडचणी आल्या तर आम्ही आहोत, अशी खात्री देणारे लोक देखील फार कमी असतात. आपल्याला शहरामध्ये फार कमी दिसायला मिळतात, पण ग्रामीण भागात मात्र ती आत्मीयता त्यांनी दाखवलेली आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये असं एक मेडिसिनल प्लांटचं गार्डन या ठिकाणी तयार करण्याची आमचा मानस आहे. आपलं सहकार्य असेलच अशी मला खात्री वाटते. परत एकदा मी ग्रामस्थांचे मनापासून आभार मानतो, या मंदिराच्या ट्रस्टीजचे आभार मानतो, कारण मुली आहेत आमच्या सोबत, पण अतिशय सुरक्षित वातावरण आपण त्यांना दिलेलं आहे. कारण आम्हाला सर नेहमी काळजी तीच असते, आपलं घर सोडून मुलं मुली येणार आहेत, विशेषतः आमच्या भगिनींची. पण मला पोपटराव शिंदे सरांनी सांगितलं की गावामध्ये अत्यंत सुरक्षित वातावरण मुलींना देखील देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत की 7 दिवस आमचे विद्यार्थी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने वावरतील. मी विद्यार्थ्यांचं देखील अभिनंदन करतो की आपलं गाव सोडून आपण या ठिकाणी आला आहात, अनेक नवीन गोष्टी करणार आहात. कारण घरी आपल्या आईला आई माझा नाश्ता झाला का, आई माझं जेवण झालं का असं म्हणणारी माझी ताई आता इथे स्वयंपाकघरात जाऊन स्वतः स्वयंपाक करते आणि हा देखील एक उपलब्धीचाच भाग आहे. अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही शिकणार आहात. तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आणि येणारे 7 दिवस तुमच्या आयुष्याला वेगळा आकार देणारे आणि वेगळी दिशा देणारे ठरतील याबद्दल मला निश्चित खात्री वाटते. मी सरतेशेवटी आदरणीय चैत्रामजी पवार यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी वेळ काढला, आमच्या या शिबिराच्या उद्घाटनासाठी ते आले. यानंतर त्यांच्या कामाचा कर्तृत्वाचा आलेख आपल्याला मुलाखतीतून कळणार आहे, पण त्यांच्या उपस्थितीनं 2026 या वर्षाचा पहिला दिवस हा इतका सुंदर झालेला आहे की त्यामुळे संपूर्ण वर्ष ऊर्जावान पद्धतीने घालवण्याची सकारात्मक दृष्टी आम्हाला प्राप्त झाली. यासाठी त्यांचे देखील आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. Let's go. धन्यवाद सर. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही कार्यक्रमाला दिशा देण्याचे काम मार्गदर्शन करत असते. आज आपल्याला लाभले आहे पद्मश्री चैत्रामजी पवार यांचे अमूल्य मार्गदर्शन. त्यांचे विचार आपल्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरतील. राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ सेवा नाही तर शिकण्याची प्रक्रिया आहे. ही शिकवण प्रत्यक्ष अनुभवातून घेण्याची संधी म्हणजे आपले मुलाखत सत्र. तत्पूर्वी मी डॉक्टर सुशील ठिगळे सर यांना विनंती करते त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे. नमस्कार. सर परशुराम भाऊ महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन समारंभाच्या आभारासाठी मी आपल्यासमोर उभा आहे. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख वक्ते पद्मश्री चैत्रामजी पवार यांनी वेळात वेळ काढून आपल्यासाठी आपल्या इथे उपस्थित राहिलेले आहेत. मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष तसेच आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अविनाश मोहरील सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी त्यांचेही आभार मानतो. गावचे पहिले नागरिक म्हणजे गावचे सरपंच सुभाषअण्णा बोत्रे मी यांचेही आभार मानतो. माऊलीजी ताकवणे अध्यक्ष पुणे जिल्हा भाजपा क्रीडा आघाडी मी यांचेही आभार मानतो. तुकारामजी ताकवणे संचालक भीमा सहकारी साखर कारखाना यांचेही आभार मानतो. तसेच आपल्यामध्ये आपल्या या शिबिरामध्ये जी काही ॲक्टिव्हिटीज होणार आहेत या ॲक्टिव्हिटीजला प्रसिद्धी देण्याचं जे काम करणार आहेत किंवा प्रसिद्धी जी देणार आहेत त्याच्यामधले पत्रकार जे आहेत बापू शेंडे लोकमत दैनिक ही आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तसेच पारगाव सालूमालूचे सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचेही मी आभार मानतो. सर परशुराम भाऊ महाविद्यालयामधून उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक
मी यांचेही आभार मानतो. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले गावकरी मी यांचेही आभार मानतो. स्वामी विवेकानंद विचारमंचाचे संस्थापक श्री महेशजी शेळके आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी त्यांचेही आभार मानतो. तसेच आपण सर्व सिनियर आणि सर्व शिबिरार्थी आपण शांत चित्ताने कार्यक्रम ऐकला यासाठी आपलेही आभार मानतो आणि मी इथे थांबतो. धन्यवाद. NSS, let's go. धन्यवाद सर. आपल्या आता पुढे मुलाखत सत्र सुरू होणार आहे. तर तत्पूर्वी ते सुरू होण्यापूर्वी मी नियोजन गटाला विनंती करतो की प्रमुख पाहुण्यांची बैठक व्यवस्था खालील बाजूस करावी.